तर कालपर्यंत आपण बघितलं की नाटकाचं सादरीकरण करण्यासाठी रंगमंच कसा लागतो आणि काय. तर हे नाट्याचं फॉर्मल सादरीकरण ज्याला कशावर तरी आधारित असं सादरीकरण आहे. पण नाट्याचं जे अंग आहे पाठ्य ते सादर कसं करायचं त्याच्याबद्दलही भरताने काही विचार मांडलेले आहेत. तर लिहितानाच काल विषय झाला या गोष्टीचा तरी थोडासा आढावा घेऊया की भाषा नाट्याची कोणती असते. तर ती भाषा ही प्रचलित भाषा आहे संस्कृत आणि प्राकृत. तर संस्कृत प्राकृत हे समाजामध्ये त्यावेळेला परस्परांना व्यक्त करण्यासाठी, परस्परांना कळवण्यासाठी, परस्परांशी संपर्क साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन्ही भाषा होत्या. आणि संस्कृत ही थोडीशी अ, अभिजन भाषा असावी. सगळ्यात मुख्य म्हणजे ती माध्यम भाषा होती. वेदांत ज्ञान आणि तदनुषंगिक शास्त्र किंवा इतरही कोणती शास्त्र ज्यांचा उदय होऊन हळूहळू त्याचं संहितीकरण व्हायला लागलं होतं. त्यावेळेला माध्यम म्हणून वापरले जाणारी, मुखोद्गत करण्यासाठी वापरली जाणारी ही ज्ञानभाषा होती. तर नाटकामध्ये कोणी कोणी वापरायची? तर नायक, ऋषी, पुरोहित, ब्राह्मण, इतर उच्च पदस्थ किंवा उच्च व्यक्ती, ज्या राजाचे अमात्य किंवा राजाचा अधिकारी वर्ग असे, त्यांनी साधारणतः संस्कृत वापरावी असा संकेत होता. त्याचबरोबर सर्व स्त्रिया आणि इतर सेवक सेविका हे सर्व प्राकृत बोलत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मण असूनही, संस्कृत ज्ञान असूनही विदूषक हा प्राकृत बोलत असे. कदाचित असं असेल की बहुजनांना त्याचे संवाद, त्यांनी केलेले विनोद, त्याचे हावभाव, हावभाव तर तो अंगाने व्यक्त करणारे, पण त्याचे विनोद किंवा त्याचे जे संवाद आहेत ते अधिक पटकन पोचावेत आणि पटकन त्याला रिस्पॉन्स म्हणजे पटकन त्याला प्रतिसाद मिळावा, या भावनेने कदाचित विदूषक हा प्राकृत बोलत असे. सर्व नाटकांमधून, भाषाशाही नाटकामध्ये किंवा कालिदासाच्याही नाटकात विदूषक हा प्राकृतच बोलतो. त्याचं विनोदी भाषण हे प्रेक्षक वर्गाशी नातं जोडणारं होतं आणि त्यामुळे स्थानिक भाषा अधिक प्रभावी होऊ शकते. आणखीन एक तिसरी भाषा भरताने सांगितलेली आहे. विशिष्ट भागातनं किंवा विशिष्ट अशा सामाजिक स्तरामध्ये येणाऱ्या व्यक्ती किंवा ज्याला ट्राइब्स म्हणता येतील, आदिवासी किंवा आदिजन, त्यांनी स्थानिक भाषा बोलावी. बोली भाषा जी होती त्यांची, मैथिली, अवधी याच्यासारख्या किंवा गोंडली यासारख्या ज्या त्यांच्या अशा भाषा होत्या, ते जर रंगमंचावर आले, काही कारणाने ती पात्र योजना असेल, तर त्यांनी त्या भाषा बोलाव्यात असं भरतांनी सांगितलेलं आहे. असा संकेत त्यांनी व्यक्त केलेला आहे, म्हणजे कदाचित तसा प्रयोग होतही असेल. आणि प्राकृत म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, संस्कृतच्या विरुद्ध जे आहे किंवा संस्कृतातलाच एक प्रकार, विज्ञेयम प्राकृतम पाठ्यम नानावस्थांतरात्मकम आणि त्रिविधम तच्च विज्ञेयम नाट्ययोगे समासतः समान शब्दम विभ्रष्टम, वेगळं रूप त्याचं, आणि देशी गतमथापिवा, देशी भाषा किंवा देशी रूप या भाषेचं, संस्कृत भाषेचं कदाचित असेल किंवा भाषेचं देशी रूप एवढंच आपण आता म्हणू. म्हणजे लोकांमध्ये प्रचलित असलेलं कदाचित ते कोळीपाय किंवा त्याला काही व्याकरण किंवा लिपिनिविष्ट सुद्धा ते झालं नसेल. विचार केला तर आजही भारतात अशा काही भाषा आहेत की ज्यांना लिपी नाही. अशा भाषांची लिपी लिहिण्याचं, या भाषांना लिपिबद्ध करण्याचं, त्यांची संपूर्ण रचना सुसंगत लिहिण्याचं आणि त्यांना लिपी देण्याचं खूप महत्वाचं काम. महत्वाचं का कसं आपण म्हणू शकत नाही त्याच्याबद्दल, पण हे काम आज विविध स्तरांवरती वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीज मधनं, भाषाशास्त्र विभागांमधून हाती घेतलं गेलेलं आहे. एक प्रकारे हा जो अनमोल ठेवा आहे प्रांतिक किंवा स्थानिक भाषेचा, देशी भाषेचा,
कोडिफिकेशन किंवा डॉक्युमेंटेशन हे महत्वाचं आहे अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून. काही भाषा अशा बघता बघता असंगत झाल्या की ज्या आपल्याला लिहूनही ठेवता आल्या नाहीत. असं होऊ नये त्याचं अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचा वापर भाषेमध्ये कसा केला गेला आणि पुढेही कसा केला जाऊ शकतो त्याचा सराव अभ्यास करण्यासाठी हे लिपी निविष्ट करणं खूप महत्वाचं असतं. पण अशा अनेक बोली या देशी भाषा, तसं संगीत हेही देशी होतं आणि संगीत हे मानवी होतं. तसंच काहीसं भाषेच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. तर हे जी देशीगत भाषा होती तिचाही प्रयोग नाट्यामध्ये होत असे होत असेल आणि म्हणून परत याचा निर्देश करतो असं आपण म्हणूया. तर संस्कृत म्हणजे काय आहे? थोडीशी पॉलिश्ड ज्याला म्हणतात किंवा ज्याच्यावर काही संस्कार झालेले आहेत अशी भाषा, म्हणजे जिच्यावर काही विचार झालेले आहेत अशी भाषा, असं विद्वानांचं मत आहे. तर प्राकृत म्हणजे प्रकृतीशी जुळणारी, प्रकृतीमधून आलेली, नैसर्गिक किंवा उत्स्फूर्त ज्याला म्हणता येईल अशी ही बोली आहे. संस्कृत हे सफाईदार आहे किंवा प्रमाणित भाषा आहे. नॉर्म्स जे काही आहेत ते नॉर्म्स पाळणारी अशी ती भाषा आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की असं म्हणायला जागा आहे की भरताने भाषेचा वापर सुद्धा कसा करावा असे काही नियम सांगितलेले नाहीत. ही भाषा ही नियमबद्ध नाही आणि तिचा वापरही नियमबद्ध नाही. तर हे जे पाठ्य आहे नाट्याचं, ते पाठ्य गद्यही आहे आणि पद्यही आहे. तर आपण मागे बघितलं की पद्य कसं आहे हे, तर वृत्तबद्ध आहे. काहीतरी त्याला निश्चित आकार आहे, त्याचं चलन या पद्याचं, त्याची गती ही ठराविक तालाने जाणारी आहे. ठराविक लघुगुरूच्या काय म्हणायचं बंधाने जाणारी आहे. त्याच्या एकत्र काही लघुगुरु अक्षर करून जे काही ठसे किंवा साचे तयार होतात त्या साच्यांमधनं जाणारी आहे. त्या साचे कसे असावेत, लघुगुरु म्हणजे काय आहे, वृत्त कसं मोजावं. ट्रायबल भाषांचा ग्रुप जरी असला तरी तिथे त्या प्रांतामधून जर लेखक आला असेल, ग्रुप असा होतो असं नाही मी म्हंटल, तर देशी भाषा किंवा या ज्या आदी जनांच्या भाषा आहेत त्या भाषा काही जण प्राकृत मध्ये किंवा थोड्याशा देशी भाषा म्हणून त्या मानल्या जातात. आणि ह्या भाषाही वेगळ्या वेगळ्या ठिकाणाप्रमाणे वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या त्या ठिकाणाप्रमाणे त्या त्या लेखकांनी तशा भाषा काही वेळेला वापरल्या असतील. त्याचा प्रत्यक्ष नाटकांमध्ये आपल्याला काही पुरावा नाही म्हणता येणार, पण काही उदाहरण मिळतात का? अरे, हे बघणं खूप मनोरंजक होईल आणि एक वेगळा प्रकाश भाषेच्या वापरावरती, भरताने जे सांगितले त्याप्रमाणे किंवा प्रत्यक्ष नाट्यामध्ये जी भाषा वापरली जाते त्याच्यावरती अभ्यास करून काही सांगता येऊ शकेल असं आता प्राथमिक पातळीवरती मला वाटतं. कितपत अभ्यास हा कसा करता येईल त्याच्याबद्दल निश्चित काहीतरी धोरण किंवा त्याला पद्धती आहे ती ठरवावी लागेल. तर ते संवाद, पद्यांबद्दल आपण बोलत होतो. तर हे जे पद्य आहेत, ही पद्य कशी असावीत, किती अक्षरांची असावीत, अर्थातच उत्स्फूर्तता त्यात महत्वाची असते. आणि उत्स्फूर्त होत असताना कवीलाही या पद्यांचं, पद्यवृत्तांचं ज्ञान असावं लागतं. त्यामुळे त्याची जी प्रतिभा समजतो, त्याच्या प्रतिभेतनं जे काही स्फुरत असतं त्याला थोडस वळण या पद्याच्या वृत्तांनी लागू शकतं. यासाठी भरताने एक संपूर्ण अध्याय खर्च केलाय म्हणूयात किंवा एक संपूर्ण अध्याय त्याच्यासाठी ठेवलेला आहे. एका अध्यायामध्ये त्यांनी वृत्तांची सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी भरत ज्याला जाणीव आहे भरताला की नाट्याचं उद्दिष्ट काय आहे, प्रयोग सफल होण्यासाठी नाट्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते रस आहे.
त्यामुळे रसाभिव्यक्तीसाठी ही वृत्त कशी परिपोषक असतात आणि जास्त करून कोणत्या वृत्तांचा रसाभिव्यक्तीला उपयोग होतो किंवा कोणत्या रसांशी ते निगडीत असतात याचीही चर्चा भरताने केलेली आहे. त्यामुळे रसाशी निगडीत असल्यामुळे आणखीन या पद्यांना, या वृत्तचर्चेला अधिक महत्व येतं. ही रसचर्चा आणि वृत्तचर्चा ही एकमेकांची निगडीत कशी आहे? या संबंधात काही प्रकारचं अध्ययन झालं आहे, पण अधिक तपशिलात जाऊन आणि खरोखरच ही वृत्त वापरली गेली का? का भरताने त्याच्या वेळेला उपलब्ध असलेल्या नाट्यांचा अभ्यास करून किंवा हा केवळ संकेत आहे, त्याच्याबद्दल परत एकदा सखोल अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर संवादासाठी भरताने वीथी रूपकाची 13 अंग सांगितलेत, की संवादासाठी कशी उपयोगी पडतात. तर कोणत्याही भावासाठी ही विथ्यंग वापरता येतात आणि त्यामुळे भावानुकूल आणि भाव प्रवृत्त किंवा भावाकडे घेऊन जाणारे असे जे काही संवाद आहेत, त्यातून भावाभिव्यक्ती सहजपणे होईल. यासाठी संवाद निर्मिती खूप महत्वाची असते. प्रभावी संवाद निर्मिती हे पुन्हा एकदा कवीचं कौशल्य असतंच असतं. जसं गद्यम कवीनाम निकषं वदन्ति किंवा काव्येषु नाटकं रम्यं म्हणतात. तर नाटकं हे सुंदर होण्यासाठी भाषेच्या दृष्टिकोनात त्याचे वेगळे वेगळे आयाम आहेतच. वेगळे वेगळे पॉइंट्स आहेत. कोणते पॅरामीटर्स ज्याला म्हणता येईल असे. ते जे आहेत त्या दृष्टिकोनातून भरताने जे काही सांगितलं, संवादाच्या दृष्टिकोनातून विधी अंग जी सांगितली, ती खूप महत्वाची आहे आणि संवाद निर्मितीमध्ये या विधी अंगांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. पण ही विधी अंग काय आहेत ह्याचं तपशील बघूया नको. भरतनाट्य शास्त्रामध्ये आपल्याला त्याचं सविस्तर स्पष्टीकरण मिळू शकतं. या सादरीकरणासाठी आतापर्यंत आपण टेक्निकल किंवा स्थायी जी बाजू आहे ती बघितली. पण त्याची एक भावरूप बाजू आहे किंवा त्याला कल्पनात्मक, भावात्मक विचाराचा भरताने एक सांगितला. शैलीसाठी त्यांनी वृत्तींचा विचार केला. कशा प्रकारचे शब्द, कशा पद्धतीने वापरावेत आणि क्रिया कोणत्या असाव्यात. वृत्ती सांगितल्या त्यांनी म्हणजे थोडक्यात. त्याचबरोबर त्यांनी प्रवृत्तीही सांगितल्या. प्रवृत्ती म्हणजे काय आहे? सादरीकरणाची विशिष्ट पद्धत. या 4 प्रवृत्ती त्यांनी सांगितल्या. आवंती, दाक्षिणात्य, दाक्षिणात्या, पांचाली आणि ओढ्र मागधी. हा ओढ्र शब्द आणखीनच वेगळा आहे. त्याचं एटिमॉलॉजी काय आहे किंवा व्युत्पत्ती त्याची काय आहे हे बघावं लागेल तपशिलामध्ये जाऊन. सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या लक्षात येईल की प्रांतांवरनं किंवा प्रदेशांवरनं या प्रवृत्तींची नावं पडलेली असावीत. असा विषय आहेतच. तर काय होतं, की वेगळी-वेगळी ठिकाणं, वेगळे-वेगळे प्रदेश, तिथून प्रेक्षक असतात किंवा तिथून लेखकही आलेला असतो. राहण्याची ठिकाणं वेगळी-वेगळी असतात किंवा जन्मस्थानही वेगळं-वेगळं असतं प्रत्येकाचं. तर त्या ठिकाणची भाषा असते. त्या भाषेचा लहेजा असतो. हा त्या स्थानाप्रमाणे, प्रांताप्रमाणे, दिशेप्रमाणे वेगळा असतो. फक्त भाषाच नाही, तर तिथली खाद्यसंस्कृती म्हणजे तिथलं अन्न, परिधान पद्धती आणि काय परिधान करायचं, त्या परिधानाचं मूळ मटेरियल काय असतं, कशाचं ते बनलेलं असतं, अशा वेशभूषेमध्येही फरक असतो आणि तिथले रोजचे व्यवहार. मग वैयक्तिक असू देत, घरामध्ये तो कसा वागतो आणि समाजामध्ये सगळ्यांचेच व्यवहार एकमेकांशी कसे होतात. त्या समाजामध्ये वावरताना काही रूढी किंवा काही संकेत असतात, काही शिष्टाचार असतात. ते ठिकठिकाणाप्रमाणे बदलत असतात. साधं नमस्कार करण्याची पद्धती जरी असली तरी त्या पद्धतीमध्ये फरक पडतो. एकमेकांना अभिवादन करायचं असेल किंवा एकमेकांची कुशाली विचारायची असेल, तर संबोधनाचे अ, शब्द सुद्धा वेगळे असतात आणि त्यांना वंदन करण्याचे सुद्धा अनेक प्रकार असतात आदर व्यक्त करण्याचे.
घरामध्ये सुद्धा नोकराचाकरांशी किंवा घरातल्या माणसांशी बोलण्याचे तेही प्रकार वेगळे वेगळे असू शकतात. हा सर्व विचार लक्षात घेऊन म्हणजेच सगळ्या या विशिष्ट पद्धती आहेत जगण्याच्या, त्या लक्षात घेऊन, त्या पद्धती समजून घेऊन आणि त्या सांगणं किंवा व्यक्त करणं, त्याला म्हणायचं प्रवृत्ती. म्हणजे फक्त प्रवृत्ती म्हणजे हे प्रकार नाहीयेत. तर नाटकामध्ये त्याप्रमाणे व्यक्त करणं किंवा अभिनय करणं, सादरीकरणासाठी त्या प्रवृत्तींचा वापर करणं, या रीतींचा वापर करणं म्हणजे त्या नाटकातल्या प्रवृत्ती झाल्या. साधारणतः जर नाट्यप्रयोग आपण बघितले, तर पुणे-मुंबईकडे होणारे नाट्यप्रयोग, इतरत्र होणारे नाट्यप्रयोग किंवा नाटक लेखन जास्त करून त्या भाषेचं, तिथल्या तिथल्या भाषेचे वेगळे वेगळे प्रकार आपल्याला त्या नाटकांमधनं सापडतात, नाटकांमध्ये दिसून येतात. अगदी कितीही सार्वजनीन असं ते नाटक असलं तरी सुद्धा भाषेची स्थानिक वैशिष्ट्य आणि आचारांची स्थानिक वैशिष्ट्य, पेहरावाची वैशिष्ट्य त्याच्यामधनं व्यक्त होतच असतात. गुजराती भाषेमधलं नाटक असेल किंवा गुजराती लेखकाने लिहिलेलं हिंदी नाटक असेल किंवा तिथल्या व्यक्तिमत्वांवरती आधारित असं जर नाटक असेल, तर पेहराव वेगळा असेल. उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशातली नाटकं आणखीन वेगळी असेल. बंगालमधल्या भूमीमध्ये घडणारं नाटक हे आणखीन वेगळं असेल या दृष्टिकोनातनं. खाण्याच्या, वस्त्र धारण करण्याच्या, बोलण्याच्या, रीतीभातींच्या ज्या काही नेहमीच्या सवयी आहेत, त्या बदलत राहतात. म्हणून या प्रवृत्तींना सुद्धा प्रांतांवरनं किंवा स्थानांवरनं नावं दिली. कारण काय आहे शेवटी? नाटक हे काय आहे? लोकवृत्तानुकरण आहे आणि वृत्तांतदर्शक असेल, तर हे जे वास्तव आहे, हे जे सत्य आहे, ते तर टाळता येणार नाहीच. जे काही अभिव्यक्त करायचं आहे ते या सत्याला धरून आणि या सत्याच्या आधारानेच करायचे. कारण प्रत्येक प्रसंग, त्या प्रसंगातनं निर्माण होणारी काहीतरी प्रतिक्रिया ही याच पद्धतीने व्हावी लागणार आहे. त्यामुळे संकल्पना नाट्याची आणि नाट्याची कथा या अंगाने संस्कृत नाटक कितीही आदर्श आहे असं म्हटलं समजा, की असं करावं तसं करावं. पुढच्या कवींनी सांगितलंय की रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत वगैरे काव्यातला हा संदेश दिला जातो, नाट्यामधनही दिला जातो. असं आदर्श नाटक असलं तरी सुद्धा लेखकाच्या त्याच्या काळातलं जे काही वास्तव होतं, जी काही परिस्थिती होती, जे काही वातावरण होतं, त्याचं दर्शन नाट्यामध्ये होणं हे अपरिहार्य आहे. कल्पनेतनं कवी निर्माण कसं करेल, किती करेल निर्माण, आणि कल्पना ही शेवटी कशावर आधारित असते? अनुभवांवरतीच कल्पना आधारित असते. कवी जी काही उपमानं वापरतो, ज्या काही अं, गोष्टींची उदाहरणं देतो, त्या गोष्टीचं त्याच्या रोजच्या वातावरणातल्याच असतात, रोजच्या वापरातल्या किंवा सभोवती असणारच असतात. त्याच्या परिसरातल्या त्या गोष्टी असतात. फक्त त्याचं मन जे असतं ते त्याच्या सर्वाच्या पलीकडे जाणारं असतं. पण याच गोष्टींच्या आधारावरती तो हे सगळं निर्माण करत असतो. त्यामुळे त्याचं वास्तव, त्याच्या काळाचं वास्तव किंवा त्याच्या काळातलं सत्य, वातावरण हे नाटकामध्ये दिसणारच आहे. कधीही दिसतच ते. म्हणूनच या प्रवृत्तींची नावं विशिष्ट प्रांत किंवा प्रदेश आणि ठिकाण यांचा निर्देश करतात. तर स्थानिक भाषा, पेहराव, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक पद्धती, रीती लेखकाला माहिती असल्या आणि त्याचा त्यांनी योग्य वेळेला चतुराईने आणि हुशारीने जर वापर केला, तर लेखकही अधिक चांगला लोकप्रसिद्ध होऊ शकतो. त्या लोकांना ते तर अपील आहे. परत त्याच्यामध्ये बिनचूकपणा, अचूकता ही पण खूप महत्वाची असते आणि तिथल्या लोकांना त्यामुळे लेखक हा आपला वाटायला लागतो. हा जो आपलेपणा आहे तो त्यांच्या बघण्यामध्ये, नाट्याचा आस्वाद घेण्यामध्ये सुद्धा येतो आणि लेखकाच्या कीर्तीमध्ये अधिक भर पडते. वास्तवाच्या दृष्टिकोनात याची गरजही आहे. कारण लेखक जितका त्या मातीतला आहे, त्या मातीशी निगडीत आहे, तितका तो
सर्व लोकांशी पण संबंधित होतो. त्याच्यामुळे काय होतं, तो जे काही पात्र निर्माण करतो, पात्र उभी करतो वेगळ्या वेगळ्या प्रसंगातनं आणि संवादातनं, हे त्याचं व्यक्तिचित्रण सुद्धा हुबेहूब वाटतं, खरं वाटतं आणि त्यामुळे ते पटतं. लोकांना ते कन्व्हिन्सिंग वाटतं. शब्द जर इंग्लिश वापरायचं झालं तर. त्याची खात्री पटते, की हे खरोखरच असं आहे आणि स्थानिक रीती आणि चित्रण यांचं अनुकरण जर केलं, चित्रण केलं, तर त्यांनी स्थानिक प्रेक्षक खुश होतातच होतात. त्यामुळे संहितेत आणि निर्मितीमध्ये सुद्धा अशा विशिष्ट खानपान, वेशभूषा आणि लोकव्यवहाराच्या पद्धती ज्या आहेत, त्या जर वापरल्या, तर नाटक अधिक प्रभावी होऊ शकतं. प्रेक्षकांवर छाप तर पडतेच आणि प्रेक्षकांच्या मनावर ते संस्कार खूप काळ राहतात आणि नाट्याच्या यशस्वीतेचं हे खूप मोठं गमक आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणूनच भरताने कदाचित वृत्ती आणि प्रवृत्तींची सांगड घातलेली आहे. प्रवृत्ती म्हणजे काय आहेत? त्या प्रवृत्ती कुठे दिसतात, काय? आणि या प्रवृत्तींमध्ये कोणत्या कोणत्या वृत्ती असतात किंवा वापरल्या जातात, त्याचंही भरताने एक छोटीशी तालिका दिल्यासारखं केलेलं आहे. कुठे दिसतात, आढळतात त्या प्रवृत्ती आणि नेमकं कोण लोक, स्थानिक लोक किंवा तत्प्रांतीय लोक कुठले वापरतात, त्याने सांगितले आणि वृत्तींशी त्यांचं नातं काय ते पण सांगितलं. तो म्हणतो वृत्ती संश्रितैः च प्रयोगैः अभिहिताः देशाः. हे देश जे आहेत तिथे प्रयोग जे होतात, ते प्रयोग वृत्ती संश्रित असतात, वृत्तींच्या आधाराने होतात. म्हणून या प्रयोगांच्या साहाय्याने, प्रयोगांच्या मदतीने मी हे देश सांगितलेले आहेत, प्रांत सांगितले. कारण काय आहे? प्रवृत्ती चतुष्टयम अभिनिर्वृत्तम. हे प्रवृत्ती चतुष्टय जे आहे ते अभिनिर्वृत्त होतं, निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनुस्यूत असतं, ते अभिनिर्वृत्त म्हणजे त्याच्याशी जोडलेलं असतं. आणि प्रयोगश्च, प्रयोग काय होतो? तो उत्पादित आहे, तो निर्माण केलेला आहे, तो मुद्दाम केलेला आहे. प्रवृत्ती या उपजत आहेत जणू काही आणि प्रयोग हा करावा लागतो. त्यायाने तो कृत्रिम आहे, करावाच लागतो तो. त्यामुळे केल्याशिवाय प्रयोग होणार नाही. पण नाटकामध्ये किंवा कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना सुद्धा प्रवृत्ती या तिथे येतातच. दक्षिणेकडच्या व्यक्तीने सांगितलेली कथा आणि उत्तरेकडच्या किंवा पूर्व पश्चिमेकडच्या व्यक्तीने सांगितलेली तीच कथा, त्याच्यामध्ये किती फरक पडतो याचा प्रत्येकाला अनुभव येतोच. भाषेचा लहजाही बदलतो, सांगण्याची पद्धतही बदलते आणि प्रत्येकाचा शेवटी एक दृष्टिकोन असतो त्या घटनेकडे बघण्याचा. या दृष्टिकोनातनं ती कथा कशी सादर केली जाते हे खूप महत्वाचं असतं. तसं राशोमान हे हा सिनेमा, एकच घटना घडते, या घटनेकडे अनेक व्यक्ती, विविध व्यक्ती काय काय दृष्टिकोनातनं बघतात, याचं सर्वोत्कृष्ट सादरीकरण म्हणजे राशोमान आहे. अशाच अनेक कथा या मातीतल्याही आहेत. या गोष्टी, आता एकच गोष्ट वेगळ्या वेगळ्या लोककथांमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये ती कुठेतरी नोंदलेली असते. तर ही जी नोंद आहे, ही नोंद त्याच्यामधले जे कथा बिंदू असतात, मोटिव्स असतात, ते तेच असतात. पण ते कसे वापरलेले असतात आणि कसे त्यांनी कथा सादर होते, हे बघणंही खूप मनोरंजक असतं, काही वेळेला थक्क करणारही असतं. तर अरेबियन नाईट्स मधल्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गुप्त होणं, जादूची अंगठी वापरणं, दुसऱ्याच्या मनात प्रवेश करणं किंवा अचानक कुठेतरी निघून जाणं, समोर असून दुसऱ्याला न दिसणं, हे जे मोटिव्स आहेत, हे मोटिव्स आपल्याला कथासरित सागरातल्या कथानकांमध्ये अनेक ठिकाणी दिसतात. भासाच्या किंवा दशकुमार चरितामधल्या उच्छ्वासांमधल्या कुमारांच्या अनेक कथांमध्येही आपल्याला हे कथाबिंदू दिसतात. त्यामुळे हे जे बिंदू आहेत ते समान असतात, ते मोटिव्स समान असतात, सादरीकरण हे वेगळं वेगळं असतं. हीच गोष्ट नाटकांमध्ये घडते.
त्यावेळेला तिथे प्रवृत्ती आणि वृत्ती हातात हात घालून या प्रसंगांना निर्मितीसाठी सादरीकरणासाठी मदत करत असतात. त्यामुळे भरताने काय सांगितलंय? भरताने प्रत्येकाच्या काही काही शैली काय आहेत ते सांगितले. तर दाक्षिणात्याः तो म्हणतो, बहु नृत्य गीत वाद्याः त्यांच्या सादरीकरणामध्ये नृत्य जास्त असतं, गीत गायन जास्त असतं, वाद्यांचा उपयोग जास्त असतो आणि कैशिकी प्रायाः कैशिकी वृत्ती तिथे जास्त असते. ललित आणि सहज अभिनय त्याच्यात असतो. त्याबरोबरच अभिनय कसा असतो? सहज भाषा असते. चतुर, मधुर, ललित अंगाभिनयाः च. दक्षिणेकडचे सर्व त्यांनी फक्त कर्नाटक किंवा हे असं काही घेतलेलं नाही. दाक्षिणात्याः त्याचप्रमाणे आवंतिकी प्रकृती जी आहे, ती आवंतिकी प्रकृती म्हणजे कुठल्या प्रांतामध्ये घडते? कुठल्या प्रांतात वापरली जाते? आवंतिकी म्हणजे कोणते प्रदेश येतात त्याच्यामध्ये. दाक्षिणात्यांच्या बाबतीत भरताने प्रदेशांची नावं सांगितली नाहीत. पण सविस्तर वर्णन करताना प्रत्येक प्रांत हा कसा वागतो याच्यासाठी त्यांनी मग वर्गीकरण करून सांगितलेलं आहे. मग दाक्षिणात्यामध्ये कोण असतात, काय त्यांच्या प्रवृत्ती कशा आहेत किंवा त्यांचं रोजचे व्यवहार कसे असतात ह्याचं त्यांनी खूप मोठं वर्णन केलेलं आहे. तर अवंतिकेमध्ये कोण येतात? वैदेशिकांमध्ये राहणारे, सौराष्ट्रामध्ये राहणारे, माळवा प्रांतात राहणारे हे जास्त करून आणि अवंती प्रदेशामध्ये राहणारे. ते काय वापरतात? जास्त करून सात्वती आणि कैशिकी वृत्ती वापरतात. उदात्त चित्रीकरण हे त्यांचं जास्त असतं आणि कैशिकी प्रवृत्ती तर कैशिकी वृत्ती तर त्यांच्या वापरामध्ये, नाट्यामध्ये असतेच असते, प्रयोगामध्ये. ओढ्रमागधी ही जर प्रवृत्ती बघितली किंवा ते लोक बघितले तर कोण असतात? पूर्वेकडचे जास्त करून लोक आहेत. अंग, वंग, कलिंग, वत्स, प्रांग या प्रांतातले लोक आणि त्यांनी सांगितले की पुराणातले इतरही प्राच्य देश यांचा समावेश होतो ओढ्रमागधी प्रांतामध्ये किंवा ओढ्रमागधी प्रदेशामध्ये. पण पुराणातले इथे जे तो म्हणतो त्याच्यासमोर नेमकी कोणती पुराणं असतील? ती पण परत विचार करण्यासारखीच एक गोष्ट आहे, छोटीशी आहे. पण तरीही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भरतनाट्यशास्त्राचा काळ कोणता आणि पुराणांच्या निर्मितीचा किंवा संहितेकरणाचा काळ कोणता. सगळ्यात जुनी जी पुराणं आहेत विष्णू पुराणासारखी किंवा मत्स्य पुराणासारखी, मार्कंडेय मार्कंडेयाबद्दल मी सांगू शकत नाही आता. 5 ते 6 पुराणं ही सगळ्यात आधी निर्माण झाली असं म्हणतात. तर या पुराणांचा काळ हा इसवी सनाच्या 5व्या शतकाच्या आधी आहे एवढंच सांगता येतं. नेमकी ही पुराणं केव्हा संहिता झाली त्याच्याबद्दल म्हणू शकत नाही. भरतनाट्यशास्त्र त्याचा काळ, संहितेकरणाचा रचनेचा काळ काय असावा? हा निश्चित 2ऱ्या शतकाच्या जवळचा आहे असं म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये अनुवंश श्लोक, आर्या पारंपरिक जे काही श्लोक आहेत त्यांचा तर थोडा आधीचाही असू शकतो. तर भरताला नेमकी कोणती पुराणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काहीच म्हणता येणार नाही. म्हणजे सर्वसाधारणतः पूर्वेकडचे जे प्रवेश आहेत या पूर्वेकडच्या प्रवेशातल्या लोकांची जी काही प्रवृत्ती आहे ती म्हणजे ओढ्र मागधी. यांच्या नाट्यप्रयोगामध्ये जास्त करून भारती आणि कैशिकी वृत्तींचा वापर असतो. भारती म्हणजे वाग्बहुल आहे, बोलण्यावरती अधिक भर आहे आणि कैशिकी वृत्ती तर आहेच आहे. आणि आता राहिली पांचाली. त्याच्यामध्ये उत्तरेकडचे जे काही सर्व प्रांत आहेत त्यांचा समावेश होतो. कोणते कोणते आहेत? पांचाल, शौरसेन, काश्मीर, हस्तिनापुर आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हिमवत संश्रित असे जे काही प्रांत आहेत. आणखीन एक बॉर्डर लाईन किंवा आणखीन एक विशाल त्याने
काय म्हणायचं, मर्यादा सांगितलेली आहे. खूप मोठी आहे ती. गंगेच्या उत्तरेकडचे जनपद. म्हणजे गंगेच्या आता इथे तो जनपद म्हणतोय. वसाहती आहेत का प्रांत आहेत छोटे-छोटे. तत्कालीन भौगोलिक रचना पुन्हा एकदा जनपदांमध्ये विभागणी होती का प्रांतांमध्ये होती, काहीच सांगता येत नाही. तर हे काय वापरतात प्रयोगासाठी? सात्वती आणि आरभटी वृत्ती. म्हणजे त्याच्यामध्ये क्रिया, उत्थत क्रिया जी काही आहे, ती जास्त वापरली जाते. कारण आरभटी वृत्ती म्हणजे उद्धट प्रयोग असतोच असतो. आवित्थ गती विक्रम हा असं म्हटलेलं आहे प्रयोगः. स्वल्पगीतार्थ थोडी थोडीच गाणी त्याच्यात वापरली जातात. गाण्यासारख्या मृदू भावनांना किंवा मृदू प्रवृत्तींना तिथे वाव नाही. दोरकस चालणं, पाऊलं टाकणं. आवित्थ असा गती म्हणजे चालणं आणि विक्रम म्हणजे पावलं टाकणं. असं त्यांचं एकूणामध्ये हावभाव असतात. ठीक आहे. 13व्या अध्यायामध्ये 38 ते 57व्या श्लोकामध्ये एकूण भरताने प्रदेशांची नावं सांगितली आणि त्या प्रदेशांमध्ये कोणत्या प्रवृत्ती वापरल्या जातात ते सांगितलं. म्हणजे प्रवृत्ती प्रदेशांची किंवा अ, प्रदेशांवरनं जे नाव मिळालं त्याच्यात कोणते कोणते प्रदेश येतात हे तर त्यांनी सांगितलंच. आणि पुढे जाऊन मग सविस्तर प्रत्येक प्रदेश जवळ त्यांनी सांगितला आणि त्यांची प्रवृत्ती नंतर सांगितली. तर या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या स्थानिक पद्धती आहेत. पण रंगमंचावरती वावरताना सुद्धा म्हणजे फक्त या भाषेशी निगडीत नाहीत. तर सादर करत असताना रंगमंचावरचा वावर किंवा रंगमंचावरचे व्यवहार कसे होतात त्यांचे, म्हणजे एंट्री एक्झिट त्याचं कसं होतं, हे पण भरताने सांगितलेलं आहे. स्थानिक पद्धतीच आहेत त्या शेवटी. त्यामुळे प्रत्येकाच्या हे खूप बारकाईने त्यांनी नोंदवलंय याचं खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी असं करावं असं नाहीये, पण ते तिथे प्रचलित पद्धत काय आहे? त्या रंगपीठावरती परिक्रमण असं त्यांनी सांगितलंय. तर परिक्रमण म्हणजे काय आहे? एकतर गोल-गोल फिरणं किंवा एकूणात वावर परिक्रमण म्हणजे. तर काही जण हे प्रवेश प्रदक्षिणेतून करतात. प्रदक्षिणा. अगदी उजवीकडे जे दार आहे, सगळ्यात उजवीकडे, तिकडनं प्रवेश करतात. आणि काही जण जे आहेत ते डावीकडनं अप्रदक्षिण डाव्या दाराने प्रवेश करतात किंवा त्याने पुढे त्याला अपसव्य असंही म्हटलंय. तर प्रदक्षिणा म्हणजे दक्षिणेकडून प्रवेश करणारे कोण आहेत? अवंती, दाक्षिणात्य हे नेहमी दक्षिणेकडचं पार्श्वदार म्हणजे मागचं दार वापरतात. सॉरी, दक्षिणेकडनं येतात उजवीकडनं आणि पार्श्वदार वापरताना, मागचं दार वापरताना उत्तरेकडचं वापरतात. तर अपसव्य किंवा अप्रदक्षिण असा प्रवेश पांचाली, ओढळमागधी हे वापरतात. या प्रवृत्तीत वापरलं जातं आणि पांचाला हा ओढमागधा हा हे लोक वापरतात आणि दार वापरताना ते दक्षिणेकडचं वापरतात. म्हणजे ही जी विभागणी आहे ती कदाचित त्या स्थानामुळेही असेल किंवा त्यांच्या सांगता येत नाही, पण त्यांच्या एकूण वास्तूच्या रचना शैलीवरती पण अवलंबून असू शकते. हे खूप वरवरचं आणि फक्त तर्काचं विधान आहे. याला आधार बघावा लागेल. तर थोडक्यात बघायचं तर रूढ असलेल्या ज्या पद्धती आहेत त्या आहेत. स्थानबदल दाखवण्यासाठी परिक्रमण केलं जातं. हे आपल्याला माहिती आहे तमाशामध्ये जागा बदलली की गोल-गोल फिरतात. म्हणजेही हे परिक्रमण आहे आणि पूर्वीच्या नाटकांमध्ये सुद्धा कदाचित स्थानबदलासाठी परिक्रमण म्हणजे हीच पद्धती वापरली जात असेल, सांगता येत नाही. किंवा एकूणात परिक्रमण म्हणजे हालचाल किंवा वावरच एकूण मंचावरचा कसा आहे. म्हणजे परत शेवटी मंचावर येणं आणि मंचावरून जाणं आणि असणं मंचावरती. तर या ज्या प्रवृत्ती आहेत, त्या पद्धती आहेत,
पद्धती तर पाळल्या जातात, पण कशा पाळल्या जातात? हळुवारपणाने, नाजूकपणाने का उद्धटपणाने? दाण, दाण, दाण असं जे काही चालणं असेल, वागणं असेल, बोलणं असेल, उर्मटपणाने किंवा ज्याच्यामध्ये खूप आवेश आहे, असं आवेशयुक्त वाक्य प्रयोग, सादरीकरण, वाक्य पेक कसे असते? ही 2 प्रकारची असते. एक आहे सुकुमार आणि एक आहे आवित्त. मगाशी आपण बघितलं आवित्त गती विक्रमः असा वापर होतो आरभटीमध्ये किंवा अं, पांचाली पांचालांच्यामध्ये. तर आवित्त म्हणजे काय आहे? उत्कट अशा हालचाली आहेत तिथे. साधी हालचाल, पाणी पिताना सुद्धा गटागटा पाणी प्यायचं, दाण करून पात्र ठेवायचं खाली किंवा बोलताना सुद्धा पटकन आणि जोरात खूप बोलायचं संवाद करताना. तर या 2 परत स्टाईल्स आहेत. त्यांचा वापर करण्याच्या प्रवृत्ती म्हणजे आविष्करणाच्या. जे काही आविष्कार करायचे आहेत, ज्या काही क्रिया करायच्या आहेत एकूणामध्ये म्हणजे संवाद आणि हे सादर करत असताना, तो एकतर सुकुमार आहे, नाजूकपणाने किंवा ललितपणाने आहे आणि एक पूर्णपणे उत्कट असा आहे, आविष्ट आहे. तसं जर बघायला गेलं तर प्रयोगामध्ये, नाट्यरचनेमध्ये आणि प्रयोग जर करत असताना सुद्धा लेखकाच्या आणि नटसंचाच्या सुद्धा सवयींप्रमाणे वेगळ्या प्रवृत्तींचं दर्शन घडणारच आहे. काही वेळेला तर लेखकाला अभिप्रेत नसलेलं सुद्धा नटसंच त्या पद्धतीने करू शकतो. अशाही अनेक गोष्टी मंचावरती प्रत्यक्ष सादरीकरण करताना होतात. पण त्यामुळे ह्या वृत्ती आणि प्रवृत्ती थोडक्यात जर बघायचं झालं, तर नाटक सादर करण्याच्या रीती आहे, वृत्ती म्हणजे आणि शैली आहे. म्हणजे नेमून दिलेली जी पद्धत आहे भाषेच्या दृष्टिकोनातनं, ती रीती म्हणजे वृत्ती आहे आणि नटाने स्वतः स्वीकारलेली पद्धत म्हणजे ती त्याची स्वतःची शैली, ही प्रवृत्ती आहे. ती त्याच्यावर झालेल्या स्थान, भाषा आणि इतर संस्कारांवरती अवलंबून असते. म्हणजे ज्याला आपण मोड्स आणि स्टाईल्स म्हणू असे हे भाषा आणि क्रिया यांच्या मोड्स आणि स्टाईल्स आहेत. हे थोडक्यात आपण म्हणू शकतो. एकूणच जर बघितलं तर नाट्याचा आधार भावनिकता आहे. भावना व्यक्त करण्यासाठी नाट्य आहे. हा नाट्याचा उद्देश आहे. अनुभवाला आलेल्या भावना किंवा अनुभवाला दिलेली भावनिक प्रतिक्रिया असं हे नाट्याचं रूप असतं. मग हा अनुभव जो येतो, लेखकाला आलेला असतो, सामाजिक जे तिथे असतात, त्यांच्याही आयुष्यात समान आणि समांतर अनुभव आलेले असतात. हे जे सार्वत्रिक आणि वैयक्तिक अनुभव असतात, त्यांना योग्य रीतीने उद्दीपक म्हणून हा अनुभव जर वापरला गेला, त्या अनुभवाला काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त होतच असते. म्हणजेच हा अनुभव उद्दीपक म्हणून कार्य करतो. काव्यशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर. तर हा समर्थ उद्दीपक म्हणून अनुभव रचनेमध्ये जर मांडला गेला, तर नैसर्गिकपणे त्याला काहीतरी प्रतिसाद मिळतो किंवा प्रतिक्रिया व्यक्त होते. तर ही प्रतिक्रिया व्यक्त कशी होते? शारीरिकही व्यक्त होते आणि मानसिकही प्रतिक्रिया व्यक्त होते. मानसिक प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सात्विक भावही सांगितलेले आहेत भरताने. आणि क्रिया ज्या काही घडतात, या क्रिया अभिनयातून, अंगिक अभिनयातून व्यक्त होत असतात. म्हणजे व्यक्तीकरणाचं साधन म्हणून, व्यक्तीकरणाचं माध्यम म्हणून अभिनयाचा उपयोग होत असतो. अभिनयाबद्दल आपण बघणारच आहोत सविस्तरपणे. पण हे व्यक्त करत असताना एखादा प्रसंग, घटना किंवा परिस्थिती म्हणजे सिच्युएशन हा अनुभव व्यक्त करण्यासाठी कवी काहीतरी प्रसंग या अनुभवासाठी व्यक्त करत असतो आणि त्या प्रसंगाच्या निमित्ताने, घटनांच्या निमित्ताने
परिस्थितीजन्य अशा काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. काहीतरी निर्माण होतच त्याच्या अनुषंगाने. काय होतं आणि कसं होतं? अभिनयाचा आणि व्यक्त होत असताना त्याला पुढे व्यक्त होण्यासाठी किंवा त्याला धरून त्याच्या अनुषंगाने आणखी काहीतरी प्रतिक्रिया घडत असते. अशी ही प्रतिक्रियांची साखळी असते प्रसंगामध्ये. या साखळीमधून लेखक व्यक्तिचित्रणही करत असतो आणि भावनांना व्यक्त करण्यासाठी, भावांच्या उद्दीपनासाठी किंवा व्यक्तीकरणासाठी ते साधन बनत असतात. असं मिळून रसपरिपोषही होत असतो या सर्वातून. ही प्रतिक्रिया जी आहे ती काव्यात जेव्हा मांडली जाते त्यावेळेला साधन काय असतं? फक्त शब्द असतात. तर हे शब्द नाट्यामध्ये तर असतातच असतात, संवादाच्या रूपाने येतात. पण त्याला जोड अभिनयाची पण मिळते. म्हणजे क्रिया, शब्दांमधनं सांगितलेली क्रिया त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष होणारी क्रिया ही जास्त प्रभावी ठरतेच ठरते. त्यामुळे हा अभिनयही तिथे भावाभिव्यक्तीला कारणीभूत होतो. तर हे शब्द व्यक्त करण्यासाठी, शब्द योग्य पद्धतीने वापरण्यासाठी असते वृत्ती आणि अभिनयात्मक मांडण्यासाठी जी काही असते ती प्रवृत्ती, असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. हे जर लक्षात ठेवलं तर वृत्ती आणि प्रवृत्ती साधारणतः एकच असणारे शब्द, फक्त वृत्तीलाच प्र जोडला की ती प्रवृत्ती होते, पण त्याचा एक वेगळा अर्थ भरताला अपेक्षित आहे, तो आपल्यालाही उलगडतो. कारण काय असतं कलाकाराच्या पातळीवरती की ते योग्य पद्धतीने त्याला कळायला पण पाहिजे. लेखकाला नेमकं काय पाहिजे ते. वृत्ती पण त्याला कळली पाहिजे. कळवायलाही पाहिजे आणि हे जे कळवणं आहे त्याच्यासाठी मदत करते जास्त करून प्रवृत्ती. त्यामुळे वृत्ती आणि प्रवृत्ती या नाटकामध्ये अपरिहार्य आहेत. म्हणून आज जरा अधिक सविस्तरपणे त्याच्यावरती आपण चर्चा करूया. त्यामुळे प्रत्येक भावनेचं किंवा प्रत्येक भावाचं विशिष्ट कारण किंवा विशिष्ट वातावरण सुद्धा असतो. नाजूक असं प्रेम किंवा शृंगार याच्यासाठी लेखनात म्हणजे शब्दांमध्ये भावगांभीर्य लागतं, भाव तिथे लागतो आणि डौलदार किंवा ग्रेसफुल ज्याला म्हणता येईल पण सुकुमार असं सादरीकरण हे आवश्यक असतं. वीर रसाला त्या युद्धासाठी शाब्दिक चकमक आणि त्याचबरोबर आवेशपूर्ण क्रिया उठाव देते. ही रसाचा परिपोष होण्यासाठी वृत्ती आणि प्रवृत्ती या खूप महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. आणि तसं जर बघितलं तर वृत्ती त्या फक्त नाटकाशी संबंधित नाहीत. त्या नाटकात असतात तेव्हा वृत्ती असतात. त्या काव्यात असतात तेव्हा सादरीकरणाच्या शैली असतात, मांडणीची धाटणी असते. त्याला काव्यामध्ये रीती असं म्हणतात आणि या रीती सुद्धा प्रांतांच्या नावानेच प्रसिद्ध आहेत. रीती किती आहेत? अनेकांनी वेगळे वेगळे आकडे सांगितले, पण 3 रीती त्या मानल्या गेलेल्या आहेत. थोडक्यात बघायचं झालं तर वृत्ती आणि प्रवृत्ती भावाविष्कारासाठी प्रसंग निर्माण करताना, विशिष्ट घटनांची योजना करताना, भाषा वापराच्या दृष्टिकोनातनं आणि प्रत्यक्ष आविष्कार करण्यासाठी लेखकाला आणि सादरकर्त्या नटाला सुद्धा मदत करतात. नटालाही या वृत्तींची आणि प्रवृत्तींची पूर्ण जाणीव किंवा प्रशिक्षण हवं. यासाठी काही वेळेला दिग्दर्शक त्याच्या मदतीला येऊ शकतो. आणि त्याचबरोबर नटाला मदत करतात, लेखकालाही मदत करतात आणि त्यांच्याच योगाने नाट्यप्रयोगाला सफलता मिळते, अधिकाधिक सफलता मिळते. त्यावरच पूर्णपणे नाट्याचा प्रयोग अवलंबून असतो. म्हणजे लेखक जे काही कल्पितो त्याला वृत्ती मदत करतात आणि नट जे काही सादर करतो लेखकाच्या मनात जे असेल ते
त्याला प्रवृत्ती मदत करतात. त्यामुळे प्रयोग शरण असं हे जे काही नाटक आहे, त्या प्रयोग शरण नाटकाचे हे दोन आधार आहेत, वृत्ती आणि प्रवृत्ती. मला वाटतं सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून या दोन महत्वाच्या गोष्टी आपण बघितल्या. तर सादरीकरणाचं आणखीन एक अंग आहे पूर्वरंग. पण हा पूर्वरंग त्याला बहिर्गीत असं म्हटलेलं आहे आणि या पूर्वरंगाची विविध अंग आहेत. थोडक्यात जर सांगायचं झालं, आपण तपशिलामध्ये थोडस उद्याला बघूया, पण थोडक्यात जर बघायचं झालं तर जी मांडामांड आहे, पहिली घंटा होण्याच्या आधीची किंवा तिसरी घंटा होण्याच्या आधीची, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जी काही मांडामांड आणि जुळवाजुळव करायची आहे, ग्रीन रूम मध्ये, नेपथ्यगृहामध्ये नटांना सजायचं आहे, सज्ज व्हायचं आहे, त्यासाठी ज्या काही क्रिया अपेक्षित आहेत आणि प्रत्यक्ष नाटक सुरू होण्याआधी, नांदीच्या आधी ज्या ज्या काही क्रिया पडदा उघडायच्या आधी किंवा समोर जो काही छोटासा पडदा आहे त्याच्या मागे, काही वेळेला रंगमंचावर पण प्रेक्षकांना न दिसता ज्या काही क्रिया केल्या जातात त्या सगळ्यांना पूर्वरंग असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये वाद्य मांडली जातात. ही वाद्य तीन प्रकारची असतात. तंत्री आहे, म्हणजे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हणतात, तंतुवाद्य. भांड आहे, म्हणजे अवनद्ध किंवा तबल्यासारखी वाद्य ते, आणि पाठ्ययोग, गाणं म्हणणं, हे म्हणजे प्रत्येकाने सूर लावायचे. ही जी पूर्वतयारी आहे आणि वातावरण निर्मिती आहे, या वातावरण निर्मितीसाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. काय ज्या आहेत त्या आपण उद्याला थोडक्यात बघूया. मला वाटतं आज इथे थांबूया. कारण वृत्ती आणि प्रवृत्ती मधनं बाहेर पडणं ही खूप अवघड गोष्ट आहे. ती मलाही आता जाणवते आहे. कारण पुढचं विवेचन आपण करूया नको. ठीक आहे. धन्यवाद बाई. कोणाला काही प्रश्न आहेत का? तुम्ही रेज युअर हँडचं ऑप्शन वापरू शकता. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. वंदना, बोला. नमस्कार. हा, मला हे नमस्कार. विचारायचंय की नाटकांतम कवित्वम हं. आणि रसाची रसास्वादनाचा तिथे उत्कर्ष आहे, हा. आणि हे वृत्ती प्रवृत्ती नटांच्या माध्यमाने अभिनय हे सगळं मला समजतं, है ना, समजलं. पण फक्त एक प्रश्न माझा आहे की थोडासा म्हणजे नाट्यशास्त्राशी वेगळा आहे तो, की आपण जेव्हा रसाच्या ची कल्पना करतो, रसाभिव्यक्तीच्या गोष्टी जेव्हा आपण करतो, तर श्रव्य काव्याचा जो प्रकार आहे, वेगवेगळे आहे ते श्रव्य काव्य, तर तिथे अभिनय नाही आहे, तिथे या वृत्ती प्रवृत्ती हे काहीच नाहीये, का की सादर होत नाहीये. तर तिथे रसपरिपोषाची तिथे काय स्थिती असते, असं थोडं. अभिनयातून आणि इतर सर्व गोष्टीतूनच रसाचा परिपोष होतो, हे भरतानी मुद्दामून सांगितलेलं आहे. आपण ज्या रससूत्राची चर्चा करू त्याच्याबद्दल काही विवेचन येईल, त्यावेळेला या गोष्टी उलगडतील की त्याच्यासाठी भरताने विभाव, अनुभव आणि व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती सांगितलंय. तर या नेमक्या गोष्टी काय आहेत हे आपण त्यावेळेला बघूया. नटाच्या अभिनयाशिवाय किंवा लेखकाने जे काही सादर केले ते समर्थपणाने
सादर केल्याशिवाय, लिहिल्याशिवाय आणि नटाने ते समर्थपणाने व्यक्त केल्याशिवाय लेखकाच्या मनात जो काही रस आहे किंवा जो काही हम्म, भाव हम्म, आहे तो हम्म, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारच नाही. म्हणजे नाटक जरी हम्म, तुम्ही वाचलत किंवा नाटकाचा हम्म. जरी प्रयोग बघितला तरी रसनिष्पत्ती होण्याची एक काहीतरी विशिष्ट पद्धती आहे, प्रक्रिया आहे. त्याला कुठेही बाधा येत नाही. तुम्ही जरी नुसतं नाटक वाचलत, हा दृश्य हा. नाही फक्त श्रव्य जरी काव्य असं मानलं ते हम्म, एक वेळ, हम्म, तरी संवादाची जी काही चढ उतार आहे, जो काही अभिनय वाचिक अभिनय आहे हम्म. त्यातूनही रसपरिपोष होतोच होतो. आणि रसपरिपोषासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेतच, अपरिहार्य आहेत. बरं का? त्यामुळे असं आपण काही म्हणूच नाही शकत. तुमचा हे जे रसाचा प्रश्न आहे ना, रसाविषयीचा, तो आपण हम्म. थोडा टाकून ठेवूया. हो हो, नंतर चालेल आपण चालेल बोलूया त्याच्यावर. हा चालेल चालेल. हा. धन्यवाद. नमस्कार. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? हा बाई, कृतिका महाशब्द यांचा प्रश्न आहे की वृत्ती ह्या प्रांताप्रमाणे वापरल्या जायच्या, तर आताच्या नाटकाच्या स्वरूपामध्ये त्यांचा उपयोग होतो का आणि तो कसा होतो? ऐका ना, वृत्ती या प्रांताप्रमाणे नाही, प्रवृत्ती या प्रांताप्रमाणे येतात तिथे नाटकामध्ये. लक्षात आलं का? प्रवृत्ती प्रांत. प्रवृत्ती या प्रांता म्हणजे प्रांतिक जे काही व्यवहार असतात, जे काही आचार हे असतात, वागण्याच्या पद्धती असतात. आता नट जो अभिनय करतो, त्या अभिनयाच्या त्याची काहीतरी विशिष्ट शैली असते, कुठल्याही नाटकामध्ये असो. आता सुद्धा आपण हे म्हणू शकतो ना, की काही पद्धती किंवा काही संदर्भ हे त्या त्या प्रांताशी निगडीत असतात. त्यामुळे ही प्रवृत्ती जी आहे सादरीकरणाची, ही अभिव्यक्ती करण्याची पद्धती जी आहे, नट हे नाटक पोचवतो आहे प्रेक्षकांपर्यंत, तेव्हा त्याची काहीतरी स्वतःची स्टाईल असते. त्या स्टाईल वरती त्याच्या स्थानाचा, तो जिथनं येतो, तो जिथे वावरतो, त्याच्या ज्या काही विशिष्ट शैली असतात, विशिष्ट ढबी असतात, त्याचा परिणाम त्याच्या अभिनयात जाणवतो आपल्याला. या प्रवृत्ती आहेत. ठीक आहे का? अ, बहुधा त्यांचं समाधान झालं असेल. सोहार कुलकर्णी, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही अनम्यूट होऊ शकता. सपोर्ट कसा होतो? मी तृप्ती कुलकर्णी बोलतेय बाई. तुम्ही जे आता वृत्ती आणि प्रवृत्तीचे म्हणजे मधला भेद सांगितला तो छानच सांगितला. पण म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का, की म्हणजे आता जो प्रश्न विचारला गेला तर त्यानुसार प्रवृत्ती या व्यक्तिनिष्ठ असतात असं आपण म्हणू शकू का? म्हणजे अभिनयातून किंवा शैलीतून जे काही नट त्या संहितेमध्ये आपलं योगदान देतो, ती म्हणजे प्रवृत्ती असं आपण म्हणू शकतो का? योगदान देतो तो, पण प्रवृत्ती या व्यक्तिनिष्ठ नसतात. ती व्यक्ती त्या प्रवृत्तींचं, त्या प्रांताचं प्रतिनिधित्व करत असते. आणि प्रवृत्ती त्यांनी पांचाला हा असं बहुवचनामध्ये सांगितले, पांचाला प्रवृत्ती. आणि ते कोण वापरतात? तर त्या प्रांतातले लोक. मग नट दुसरा कोणीही असला, त्याच प्रांतातला, त्याच भागातला असला, तर तोही साधारण तसाच अभिनय करेल. काही व्यक्तिनिष्ठ नाहीये ते, एका बाजूने, आणि एका बाजूने ते व्यक्तिनिष्ठ पण आहे. कारण ते नटाशी, म्हणजे नट हा माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, सादर करता म्हणून व्यक्ती त्याला म्हणता येईल. आणि या अर्थाने ते व्यक्तिनिष्ठ आहे. ठीक आहे का? तृप्ती कुलकर्णी मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे मी. हो बाई. म्हणजे कळलं मला फरक त्यातला. थँक्यू. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहेत?
अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. बहुधा नाही दिसत आहेत बाई आज प्रश्न. आणि आनंदाची एक गोष्ट. चालेल, मग थांबूयात बाई आपण. हो, चालेल. चालेल. सगळ्या श्रोत्यांचे मी परत एकदा आभार मानते आणि आपण उद्या भेटूयात संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद सगळ्यांना. सर्वांना धन्यवाद.